हाय एव्हरीवन. 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज ना आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या डोक्यात पक्की बसलेली आहे. लैंगिक इच्छा आणि तो स्पार्क. पण खरंच आपल्याला त्या स्पार्कची गरज असते का? चला आज आपण या पूर्ण कल्पनेलाच उलगडून पाहूया आणि बघूया खरं काय आहे. आपल्यापैकी खूप जणांवर इच्छेच्या अनिवार्यतेचा प्रचंड दबाव असतो. म्हणजे काय तर आपल्या जोडीदाराबद्दल आपल्याला सतत उत्स्फूर्त इच्छा असायलाच पाहिजे असा एक विचार. स्पार्क जिवंत कसा ठेवायचा यावर तर हजारो सल्ले मिळतात. पण खरं सांगायचं झालं तर ही स्पार्कची कल्पनाच अनेकदा आपल्या आनंदाच्या आड येते. मग सत्य काय आहे? सत्य हे आहे की इच्छा व्यक्त होण्याचा फक्त एकच मार्ग नाहीये. आणि हे समजणं खरंच अनेकांसाठी खूप मोठा दिलासा ठरू शकतं. कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो आणि तो पूर्णपणे 100% नॉर्मल आहे. तर इच्छेचे हे दोन अगदी सामान्य आणि निरोगी प्रकार आहेत. एक आहे उत्स्फूर्त इच्छा, जी विजेच्या झटक्यासारखी असते, म्हणजे अचानक कुठूनही मनात येते. पण आपल्यापैकी अनेक लोकांमध्ये प्रतिसाद देणारी इच्छा असते, जी एका हळूवार पेटणाऱ्या आगीसारखी आहे. म्हणजे जेव्हा एखादा छानसा स्पर्श किंवा अनुभव मिळायला लागतो, तेव्हा इच्छा हळूहळू जागृत होते आणि वाढत जाते. आणि हे पूर्णपणे सामान्य आहे. फक्त अनेकांना हे माहीतच नसतं की असाही एक प्रकार असतो. म्हणूनच जर आपली इच्छा प्रतिसाद देणारी असेल तर त्यात काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. ही काही समस्या किंवा उणीव नाहीये. उलट ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची एक संधी आहे. खरं तर हा एक नवीन मार्ग शोधण्यासारखा आहे जो आपल्याला अधिक आनंदाकडे घेऊन जातो. आता जरा विज्ञानाकडे वळूया. आपलं सर्वात महत्त्वाचं लैंगिक अवयव कोणतं? नाही, ते जननेंद्रिय नाहीयेत. तो आहे आपला मेंदू. हो, सगळा खेळ इथेच होतो. खरं कंट्रोल सेंटर आपल्या डोक्यात आहे. शास्त्रज्ञ याला ड्युअल कंट्रोल मॉडेल म्हणतात. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण कल्पना खूप सोपी आहे. विचार करा, आपल्या मेंदूत गाडीसारखंच एक ॲक्सेलरेटर आहे जे गोष्टींना गती देतं आणि एक ब्रेक आहे जे गोष्टींना थांबवतं. लैंगिक उत्तेजना नक्की कशी काम करते हे समजून घेण्यासाठी हे मॉडेल एकदम परफेक्ट आहे. तर ॲक्सेलरेटर म्हणजे काय? तर यात चालू करणाऱ्या गोष्टी आहेत. ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील सर्व लैंगिक संकेतांची नोंद घेतं आणि टर्न ऑन होण्याचा सिग्नल पाठवतं. आणि ब्रेक्स ते आहेत बंद करणाऱ्या गोष्टी. ते उत्तेजित न होण्यामागची सगळी कारणं शोधतं आणि टर्न ऑफ होण्याचा सिग्नल पाठवतं. सोपं आहे नाही का? तर मग ह्या ॲक्सेलरेटरला नक्की काय काय गोष्टी उत्तेजित करतात? इथे काही सामान्य उदाहरणं दिली आहेत, जसं की आपल्या जोडीदाराचं दिसणं, त्यांचा सुगंध, सिनेमातलं एखादं रोमॅन्टिक दृश्य किंवा अगदी मनात आलेला एखादा विचारसुद्धा ॲक्सेलरेटरवर दाब देऊ शकतो. पण आता खरी गंमत आहे का? अनेकदा लैंगिक समस्या या ॲक्सेलरेटरला पुरेसा दाब मिळत नाहीये म्हणून नसतात, तर आपले ब्रेक्स ते खूप जास्त दाबले जात आहेत म्हणून असतात. आणि हा मुद्दा समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि या ब्रेक्सना कोणत्या गोष्टी दाबतात? यातल्या अनेक गोष्टींचा थेट लैंगिक क्रियेशी काही संबंधही नसतो. कामाचा ताण, पैशाची चिंता, नात्यातला तणाव, आपल्या शरीराबद्दलची असुरक्षितता किंवा अगदी साधा थकवा, या सगळ्या गोष्टी आपल्या नकळत आपल्या ब्रेक्सवर पाय देत असतात. तर मुद्दा हा आहे की उत्तेजित होण्याची प्रक्रिया दुहेरी आहे. आपल्याला फक्त ॲक्सेलरेटर दाबून चालणार नाही, तर त्याचवेळी ब्रेकवरून पाय उचलणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे चालू करणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायचं आणि बंद करणाऱ्या गोष्टींना बाजूला सारायचं. आता एक छोटासा मजेदार प्रश्न. विचार करा की तुम्हाला कोणीतरी गुदगुल्या करतंय. ती चांगली वाटेल की वाईट? उत्तर देण्याआधी पुढची स्लाईड पाहूया. आणि हेच त्याचं उत्तर आहे. स्पर्श तोच असतो, पण तो कोणत्या संदर्भात, कोणत्या परिस्थितीत केला जातोय यावर सगळं काही अवलंबून असतं. जर आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीनं योग्य वेळी गुदगुल्या केल्या तर तो एक खूप आनंददायी अनुभव असतो. पण तेच जर चुकीच्या वेळी झालं तर तो त्रासदायक ठरतो. म्हणजे संदर्भ सगळ्यात महत्त्वाचा. आणि याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण आनंदासाठी एक योग्य संदर्भ, एक योग्य वातावरण सक्रियपणे तयार करू शकतो. एक म्हणजे बाह्य संदर्भ, म्हणजे सुरक्षितता, खाजगीपणा, आणि दुसरं म्हणजे अंतर्गत संदर्भ, म्हणजे आपली मानसिक स्थिती. आपण रिलॅक्स आहोत का, आनंदी आहोत का, जोडीदाराशी जोडलेले आहोत का? हे दोन्ही संदर्भ जेव्हा जुळून येतात तेव्हा ब्रेक्स आपोआप सुटतात. तर ह्या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय? हे आपल्या लैंगिक आरोग्यासाठी एक नवीन आणि मुक्त करणारं तत्वज्ञान आहे. आपलं ध्येय काहीतरी परफॉर्म करणं किंवा संख्या मोजणं नाही, तर खरंखुरं आनंद मिळवणं हे असलं पाहिजे. ही सगळी माहिती मिळाल्यावर आपल्यापैकी अनेकांना वाटतं, अरे देवा, हे इतकं सोपं होतं, मग हे मला आधी कोणी का नाही सांगितलं? आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही. हे कळल्यावर दिलासा आणि थोडी निराशा वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही पूर्णपणे नॉर्मल आहात. आणि ही स्लाईड या सगळ्याचं अगदी अचूक सार सांगते.
लैंगिक आरोग्याचं खरं मोजमाप म्हणजे आनंद. आपण किती वेळा एकत्र येतो किंवा कसं यापेक्षा कितीतरी पटीने महत्त्वाचं हे आहे की त्यात सहभागी असलेल्या सर्वांना आनंद मिळतोय का आणि त्यांना तिथे हवंसं वाटतंय का. जर याचं उत्तर हो असेल तर समजून जा की तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा, हे सगळ्यांसोबत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा. तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळी.